आतापर्यंत आपण पाहिलं जगामध्ये की माणसाला त्याची संपत्ती वाचवू शकत नाही. संपत्ती जर समजा फार संपत्तीनं सुख मिळालं असतं आणि ती जर आपल्याला वाचवून जर शकली असती तर संपत्ती सुख आहे का ते फार पैसेवाल्यांना विचारा. ज्यांच्याजवळ फार पैसा आहे त्यांना विचारा तुम्ही सुखी आहात का, आणि तो पैसा तुम्हाला सगळ्या दुःखातून आणि सगळ्या संकटातून बाहेर काढतो का, अनर्थातून बाहेर काढतो का. तर पैसा लक्षामध्ये घ्या. तर पैसा माणसाला काय करतो, आपत्तीमध्ये लोटतो, संकटामध्ये लोटतो, परंतु संकटातून बाहेर काढत नाही. त्या पैशामुळेच काय झालेलं आहे, लोकांच्या माणसात माणूस राहत नाही, नातेवाईक तोडले जातात, मित्र तोडले जातात, देवही तोडला जातो पैशामुळे. आणि म्हणून शास्त्रानं काय सांगितलं, संपत्ती नाही ती आपत्ती तिला म्हटलेली आहे. मग बरं, सत्ता माणसाला असते, सत्ता माणसाला सुख देऊ शकते का, सत्ता सुख देऊ शकत नाही. सत्ता संकटातून बाहेर काढू शकत नाही. एवढा मोठा नेपोलियन होता, त्याचा शेवट कसा झाला. आपण जगातले अनेक मोठमोठे पहा, तुका म्हणे तुझं सोडली ना कोणी, हा ते ज्याला आपण काय म्हणतो त्रिकालाबाजी हे सत्य आहे. त्रिकालाबाजी सत्य काय आहे, तर तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. मग त्याच्याशिवाय सोडवणारा कोणीच नाही, कोणीच नाही. समजा आपण रानावनामध्ये जंगलामध्ये आपण कर्मधर्म संयमानं सापडलो, एकटेच आपण सापडलो. मग आता तिथं वाघ असतात, सिंह असतात, जंगल असतं, तुफान वारे असतात, पाऊस असतो, वादळ असतं. मग अशा प्रसंगात आपल्याला कोण वाचवू शकतो. तिथं पैसा कामाला येत नाही, ना मित्रमंडळी कामाला येत नाही, नातेवाईक कामाला येत नाही, बुद्धीची साथ मिळत नाही. हा तर देह तर दुर्बळच आहे. देहाला मी म्हणणारे, मीचा अहंकार बाळगणारे, ते खरं मूळ पशु होत. परमार्थ एवढंच करता करायचं, अहंकार टाकण्याकरता परमार्थ करायचं. ह्या जगातली कोणतीच वस्तू, सत्ता, संपत्ती, पैसा, घर दार, मित्रमंडळी, नातेवाईक कोणीही आपल्याला सोडू शकत नाही. हे समजण्यासाठी आपला परमार्थ करायचा आहे. आणि म्हणून तर दृढ निश्चय आपल्या बुद्धीचा पाहिजे. काय पाहिजे, आपण यासाठी आता मी ताईने मोबाईल लावला, आता मी एक वाक्य ऐकलं, आपण बॉन्ड करून आलो, ईश्वराशी आपण बॉन्ड केलेला आहे, करार केलेला आहे, करार करून आपण आलो आहोत. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन. आणि खरोखरी हे कोणाला माहिती आहे का, फक्त परमेश्वरालाच माहिती आहे, तुम्हाला आम्हाला कोणालाच माहिती नाही. हे ज्ञान आहे, हे मनबुद्धी इंद्रियांच्या पलीकडचं ज्ञान आहे. हे गर्भात वचन दिले कोणाला माहिती आहे, फक्त परमेश्वराला माहिती नाही का. दिले मग गर्भी सर्व स्मृती होती, गर्भी सर्व स्मृती होती, सोहम भावे उच्चारे मती. आपण गर्भामध्ये देवाचं भजन करत होतो. आईच्या उदरात असताना 9 द्वार बंद होती, 10वं द्वार खुलं होतं, आणि आपलं स्वतःच स्मरण होतं, स्मृती होती. मग त्यावेळेला गर्भी सर्व स्मृती होती आणि सोहम भावे उच्चारे मती. तेव्हा आपलं भजन चाललं होतं, पण धरणी वायू लागता स्मरण विसरी तत्वता. परंतु ह्या मायेचं वारं लागलं, जन्म आईच्या पोटातून बाहेर आलो, मायेचं वारं लागलं आणि तिथं आपलं भजन तुटलं. मग ते जे भजन चालू होतं ते साधू संतांनी जोडून दिलेलं आहे, आपल्याला जोडून दिलं. मग ते भजन करा तुम्ही आता, मग ते भजन करायचं आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर ह्या जगामध्ये तुम्हाला आपला कोणीही आणि निर्णय करायचा आहे. एक जन्म आहे, एका जन्मानं कोटी जन्माचा निर्णय करायचा आहे. बरं, परमार्थ करत असताना काय होतं, उलट सुखच सुख असतं. हे जर साधन केलं नाही तर दुःख, एक तर प्रापंचिक दुःख, संकटांचं दुःख, आणि डोक्याला ताण, डोक्यामध्ये गणगण, आणखी टेन्शन. आणि इथं विचारानं काय होतं, बुद्धी सुज्ञ होते, विरंगुळा मिळतो, माणसाला छंद लागतो, उच्च तत्वाचा छंद लागतो. आणि त्यामुळं काय होतं, आपोआप याही देहात सुख आणि परलोकातही सुख. किती मोठं आश्चर्य आहे. अध्यात्म ज्ञानामुळे काय होतं, इहलोक म्हणजे हा जन्मही सुखाचा, आणि त्यानंतर या हा देह पातानंतर पुढचा सगळा समग्र जो काळ आहे तो तर आपण सुखच होऊन जातो. परमार्थ इतकं चांगलं करण्या इतकं काहीच नाही. काय
अध्यात्म चिंतन, यथायोग्य अध्यात्म चिंतन करणं, असे जे करतात ते जे चांगलं करतात ते इतकं चांगलं जगात काहीच नाही आणि त्यांच्या इतकं चांगलं कोणीच करत नाही. आणि परमार्थ सोडून संसारात जे रमतात त्यांच्या इतकं दुर्दैवी, त्यांच्या इतकं अधमगतीला जाणं हे इतकं कोणतंच नाही. साधू संतांनी सांगून ठेवलं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, संतांनी सांगितलं, हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गर्भला करू नका. म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळ, हा छंद लावून घ्यायचा, हा दृढ निश्चयानं छंद लावून घ्यायचा. मी याच चालू, मला हेच करायचं आहे, याला अनुकूल ज्या गोष्टी असतील त्याच मला करायच्या आहे. परंतु ह्या कारण ऐकायचं, ह्या कारणाला सोडून द्यायचं. कधी ना कधी निश्चय पाहिजे ना. निश्चय जाऊ द्या, पण मला हेच करायचंय, हा निश्चय या संबंधित सगळ्या गोष्टी माझ्या जवळच्या आहेत आणि त्या मला सोडायच्या नाही. काही सोडायचं आणि काही धरायचं आहे. माणूस अनावश्यक गोष्टी फार करतो. नाही त्याच्या दाव्याला जा, नाही त्याचं काय कर, त्याची उडबस करी बस, नाही त्याची कुत्री थोडी मागं लागल्यात का लोकांच्या, त्या कुत्र्यांची उडबस करता करता नाचीनं वारीत लोकांची पाहिलं का. अजून काय काय करतात, नको नाही ते उद्योग. म्हणून काय म्हटलेलं आहे, आयुष्य पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. मग भगवंत आपल्या वशिष्ठांनी श्रीरामांना सांगितलं, रामा एक लक्षामध्ये तू घे की मी तुला दोन विचार सांगतो. काल सांगितलं, हा पुन्हा ऐकून लय दृढ विचार करायचा आहे, लय पक्का करायचा, तो डोक्यात बसत नाही. लोक हे शास्त्रीय सिद्धांत असे असतात ना, हे डोक्यामध्ये बसत नाही हे सिद्धांत. म्हणून पुन्हा ऐकली की काय होतात, ते थोडे कळायला लागतात. पुन्हा ऐकली की थोडे कळायला लागतात आणि मग हळूहळू बुद्धीत ते जागा करू लागतात आणि मग बुद्धीमध्ये ते सिद्धांत स्थापित होतात. मग काय सांगितलं तुला, सांगितलं म्हणतात तुला, मी काय सांगतो तर ते काल सांगितलं, देह म्हणजे जीव नाही का, जीव ईश्वर आणि जग, जीव ईश्वर आणि जग हे सगळे तसे जर पाहिले तर काल्पनिकच आहे. आश्चर्य सांगतो मला, आपला देह हा म्हणजे स्वप्नातला देह जसा संकल्पाने निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे लक्षात येईल. स्वप्न दृष्टांत हा कोटी मोलाचा आहे. तुम्हाला अध्यात्म ज्ञान समजून घ्यायला तुम्ही स्वप्न दृष्टांताचा विचार करता आला पाहिजे. माणसाला विचार कसा करावा हे आपण समजून घ्यायचं. विचार कसा करायचा, मग स्वप्न दृष्टांचा विचार केला काही गोष्ट लक्षात घ्या. मग स्वप्नातला देह कसा आहे, संकल्पानं निर्माण झालेला आहे. संकल्पना कसा निर्माण झालेला, आपण कल्पना करतो तसा प्रसंग निर्माण होतो नाही का. मग तो देह सत्य आहे का, स्वप्नाचा देह सत्य आहे का, कल्पनेने निर्माण झालेला आपल्या म्हणजे तुम्हाला अजून थोडस अवघड आहे. संकल्पना निर्माण झालेला आहे हा कसा आहे, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपणच कल्पना केली. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, अमुका मनुष्य पुढे आला, हा माझा शत्रू आहे, याचं मला जमायचं नाही, मला याच्याकडे पाहायचंय आणि असं मला करायचं, हे संकल्प. मग तसा तो शत्रुत्व करतो, मग तो भांडतो, मग तो मारामारी करतो, मग तो केस करतो आणि एखाद्याला मर्डर करून टाकतो. एक संकल्प पुढे गेला तर सगळंच गेलं. याला काय म्हणायचं, संकल्पानं. मग तसा हा नाहीच, केवळ कल्पनेनं निर्माण केलेला, कल्पनेतला हा देह आणि कल्पना रूप आहे. कल्पनेने निर्माण केलेला, कल्पनेतला आणि कल्पनारूप हा देह आहे. एवढं समजून घ्या. मग स्वप्नातला देह जसा कल्पनेने निर्माण झालेला आहे संकल्प, तसा जागृतला देह सुद्धा संकल्पनेच निर्माण झालेला आहे. तुम्हाला घर बांधायचं, घर बांधायला सिमेंट लागते, वीट लागते, वाळू लागते, खडी लागते, हे लागतं. घर बांधायला विटा लागतात, सिमेंट लागतं, वाळू लागते, पाणी लागते. बरोबर आहे ना. ते घर बांधायला एवढ्या गोष्टी लागतात, पण हा देह निर्माण करायला एक कण सुद्धा काही लागत नाही. हा जो देह निर्माण झाला हा कोणतीच सामुग्री याला लागलेली नाही. आपला हाड त्या सगळ्या कल्पना काही एक नाही. हे दृढ निश्चय झाला तुमचा. एकदा निश्चय झाला ना, एकदा ध्यास म्हणजे निश्चय झाला ते प्रश्न नसतो. आणि म्हणून काय सांगितलं तर जग, जीव ईश्वर आणि जग हे जे आहे. तर आता अजून तुम्हाला एक विचार सांगतो. आत्मज्ञान झालं, आत्मदर्शन झालं,
आत्मसाक्षात्कार झाला की काय घडतं? आत्मसाक्षात्कार झाला, आत्मदर्शन झालं का हा देह असत ठरतो, नाही का? हा देह काय होतो? असत. असतचा अर्थ काय? नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश, म्हणजे सूर्य उगवल्याशिवाय अंधार जात नाही, बरोबर आहे ना? आणि सूर्य उगवला की अंधार राहत नाही. सूर्य उगवला की अंधार पुढे पाहायला मिळत नाही. मग तशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला कि मग देह असत ठरतो, कुठे सापडत नाही, कल्पनेनं सुद्धा सापडत नाही. किती प्रयत्न करा, किती विचार करा, किती शोध घ्या, तरी सुद्धा हा देह पुढे सापडत नाही. सापडत नाही, कल्पनेनं सुद्धा सापडत नाही, इंद्रियांना सुद्धा तो जाणवत नाही. म्हणून अज्ञान काळातच याचा वास्तव्य फक्त असतो. जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तो काळातच देह आहे आणि आपला प्रपंच आहे. आणि म्हणून जीव, ईश्वर आणि जग हे कसे आहेत? तर अशा चिद्रूप ब्रह्मापासून ते वेगळे नाही. चिद्रूप ब्रह्मापासून आता पहिली भूमिका सांगतात, देवा सांगतात, वैशिष्ट रामाला सांगतात, ती तुला पहिली भूमिका सांगतो. याचं तुला जर वाटलं तू असं चिंतन कर, तुला मी 2-3 गोष्टी सांगतो. त्या 2-3 गोष्टी तू चिंतन कर. वाटलं ते एका गोष्टीचं चिंतन कर, वाटलं दोन्हीचंही चिंतन कर, म्हणजे तुला या तत्वापर्यंत तुला जाता येईल. म्हणून श्री वैशिष्ट रामाला सांगतात की पहिली गोष्ट कोणती? जग, जीव, ईश्वर आणि जग ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या चिद्रूप ब्रह्मापासून वेगळ्या नाहीत. हे तुम्हाला समजून सांगतो का स्वप्नापासून आपला देह, त्या घडामोडी, आपल्याला भेटलेली माणसं ते स्वप्नापासून वेगळी आहेत का? वेगळी. झोपायच्या आधी आपण हे पाहिलं, अहो रात्री मला स्वप्न पडलं, तुम्हाला काय सांगायचं, रात्री आज स्वप्न पडलं की आपलं कुठेतरी जायचं होतं, कुठं पंढरपूरला का कुठेतरी जायचं नाही, काशीला का कुठेतरी जायचं होतं, तिथं एवढं आठवत नाही. आणि तिथं शारदाताई आल्या बरं का, आणि त्याने काय पखवाज आणि ती विना मी खाली होतो आणि जरूर काय असे आम्ही वर राहत आहोत माडू कुठतरी, आणि मनुष्याच्या आम्ही सांगितलं म्हणजे शारदाताई आलेले म्हणजे वर थांबल्या, म्हणजे ते आलेले आम्ही गेलो वर काय नाही. तिथं पर्यंत शारदाताई काय घेऊन आल्या? विना, पिटी आणि आपलं पखवाज ते घेऊन आल्या. म्हणलं का होताई? म्हटलं मी कोणत्या तीर्थयात्रेला चालले काही नाही म्हटलं, त्या आता लक्षात नाही म्हटलं, मी तिकडे चालले म्हटलं, पुढं पैठणला म्हणायचं कुठेतरी तिकडे चालले. अहो म्हटलं आम्हाला काशीला जायचं. म्हणजे मग काय तिकडे जायचं तर मी पण इकडे येतो. मग आता एक कल्पना करा, तिथं काय घेऊन जायचं? विना, पखवाज, 3 वस्तू बरोबर होत्या. पिटी होती, विना होता आणि पखवाज होता. 3 वस्तू त्यांनी बरोबर अशा म्हणलं. म्हणलं का घे? हा म्हणला मग आपल्याला तिथं तीर्थयात्रेला जायचं म्हणजे नको बोलू. मग आता स्वप्न पडायच्या आधी त्या शारदाताई पुढे होते तिथं, मी जेव्हा झोपलो तेव्हा होत्या. स्वप्न म्हणजे मात्र दिसल्या बघ काही घडामोडी झाल्या, नंतर पुन्हा नाही, विना नाही, पखवाज नाही आणि काय. हे म्हणजे हे स्वप्नरूप त्या गोष्टी ज्या त्या ताई, त्या वस्तू ज्या स्वप्नापासून वेगळ्या होत्या का? तसं काय सांगतो तुम्हाला ताई, तसं ह्या 3 गोष्टी चिद्रूप ब्रह्मापासून वेगळ्या नाहीत. ही पहिली भूमिका बरं का. उदाहरण, आणखी दुसरं उदाहरण सांगतो. भिंतीवरील चित्र ही भिंतीपासून वेगळी नसतात. वस्त्रावर आपण जे चित्र काढलेलं आहे, वस्त्र घेतलं एखादं मोठं असेल, आपण पाहतो ते मोठं होल्डिंग असतं ना आपली, मग त्याच्यापासून ती चित्र वेगळी असतात का? वेगळी नसतात. असे जे असतात असे मोठे काय म्हणतात त्याला, फ्लिक्स म्हणतात ना, बॅनर्स म्हणतात. ते बॅनर जे असतात त्या बॅनरवर जो एखादा फोटो असतो, तो फोटो तो बॅनर वेगळा करा पाहिजे तेवढं गोष्ट, पाहिजे तेवढं गोष्ट काही तुम्हाला 10,000 असं गोष्ट हे वेगळं करायचं. भिंत आणि चित्र वेगळं करायचं, हे वेगळं करता येत नाही. म्हणजे तो फोटो आणि ते वस्त्र हे वेगळं करता येत नाही.
तसं स्वप्न आणि स्वप्नातल्या वस्तू वेगळ्या करता येत नाही. त्याचप्रमाणे आत ते ब्रह्मतत्व आणि हे जग हे वेगळं करता येत नाही. हे वेगळं करता येत नाही. म्हणून हे तद्रूपच आहेत, हे ब्रह्मरूपच आहेत. याला अद्वैत म्हणतात. अद्वैताचा सिद्धांत 3 प्रकारे सांगितलेला आहे, नाही का? म्हणजे हे जग हे ब्रह्मरूपच आहे. जग हे ब्रह्मरूपच आहे. याला काय म्हणायचं? जग वेगळं नाही. जगाला स्वतःचं अस्तित्व नाही. ते ब्रह्माशिवाय राहू शकत नाही. त्याला ब्रह्माचाच आधार आहे. आणि म्हणजे जग हे ब्रह्मरूप आहे. त्याला काय म्हणायचं? ते ब्रह्मापेक्षा वेगळं नाही. त्याला म्हणायचं अद्वैत तत्वज्ञान. तू याचा विचार कर. श्री भगवान आपलं वैशिष्ट्याने सांगितलं. तू ह्या पहिल्याचा त्या गोष्टी विचार कर. तुला दुसरी गोष्ट सांगतो तुला अजून. अरे बाबा, हे जग नाही, ध्येय नाही, फक्त ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय तर काही एक झालेलं नाही. ही दुसरी गोष्ट आहे. याचा विचार कर. त्या गोष्टीचा तो ह्या 2 सांगितल्या नाही का? त्या तू याचा विचार कर, नाही तर याचा विचार कर, नाही का? वाटल्यास पहिल्या गोष्टीचा विचार कर आणि वाटल्यास दुसऱ्या गोष्टीचा विचार कर. पण पहिल्या गोष्टीचा विचार तुला सोपा जाईल आणि तो तुझी निश्चय दृढ करील. तो तुला लवकर आत्मबोधावर घेऊन जाईल. म्हणू शक्यतो तू पहिल्या भूमिकेचा विचार कर, नाही का? परंतु म्हणतात, पण माझ्या असं लक्षात आलेले काही ना दुसरी भूमिका जास्त आवडते म्हणून ते त्याच भूमिकेचा विचार करतात. कोणत्या? जग झालेलेच नाही, देह झालेलेच नाही. पण तुला वाटलं तर तू दोन्हीपैकी एकाचा विचार कर. आणि वाटलं तर तू काय कर? तो दोन्हींचाही विचार कर. दोन्हीचा भूमिकांचा विचार कर आणि तू काय होशील? आत्मतत्वाला प्राप्त होशील. म्हणजे जग झालेलंच नाही त्याला अजातवाद म्हणतात. आणि ते अद्वैतच आहे. जग झालेलं नाही, एक फक्त ब्रह्मच आहे सत्यत्वानं, त्याला अद्वैत म्हणतात. आणि जग हे ब्रह्मस्वरूपाशी संलग्न एकरूप आहे, त्याला अद्वैत म्हणतात. आणि द्वैत म्हणजे काय? जग वेगळं, ब्रह्म वेगळं. जगही आहे आणि ब्रह्म आहे. जगही आहे आणि ब्रह्मही आहे, याला द्वैत म्हणायचं नाही. आता अद्वैत म्हणजे जग ब्रह्मापासून वेगळं नाही म्हणून ते ब्रह्मरूपच आहे, म्हणून त्याला अद्वैत म्हणतात. दुसरा अद्वैत काय सांगितलं? जग हे कुठेच नाही, फक्त ब्रह्मसत्यत्वानं आहे, त्याला काय म्हणायचं? अद्वैत म्हटलं. अद्वैत म्हटलं. मग आता थोडासा मार्ग सांगतो. पहा, मनाचा नाश झाल्याशिवाय वासनेचा क्षय होत नाही. काय होत नाही? मनाचा नाश झाल्याशिवाय वासनेचा क्षय होत नाही. वासनेचा क्षय झाल्याशिवाय चित्ताचा नाश नाही. चित्ताचा नाश झाल्याशिवाय तत्वज्ञान नाही आणि तत्वज्ञानाशिवाय शांती नाही. हा क्रम सांगितला. मनाचा नाश झाल्याशिवाय वासनेचा क्षय नाही. वासनेचा क्षय झाल्याशिवाय चित्ताचा नाश नाही. चित्ताचा नाश झाल्याशिवाय तत्वज्ञान नाही आणि तत्वज्ञानाशिवाय शांती नाही. एवढ्या गोष्टीची गरज आहे. म्हणून काय कर? मनाचा नाश. मनाचा नाश म्हणजे वासनेचा क्षय होईल. तू मनाचा नाश केला तर वासनेचा क्षय होईल. वासनेचा क्षय केला तर चित्ताचा नाश होईल. चित्ताचा नाश झाला का तत्वज्ञानाचा उदय होईल आणि तत्वज्ञानाची उदयाने तुला चिरशांती मिळेल. आता तत्वज्ञानाचं इथं स्पष्टीकरण करताना सांगितलेलं आहे. तत्वज्ञान म्हणजे सत्संगात सत्पुरुषांच्या सहवासात जाणं आणि त्यांच्या उपदेशाचा त्यांचा उपदेश आपल्या अंतःकरणावर ठसवणं, नाही का? आणि त्याशी एकरूप होणं, याला काय म्हणायचं? तत्वज्ञान. आणि त्याच्या साह्यानं स्वतंत्रता ज्ञानाचा उदय होणं, याला तत्वज्ञान म्हणतात. तत्वज्ञानाचा अर्थ समजून घ्यायचा. सत्संगात जाणं, सत्शास्त्र श्रवण करणं, नाही का? त्याच्याशी एकरूप होणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या साह्यानं स्वयंभू ज्ञानाचा उदय होणं, एवढ्या गोष्टी तत्वज्ञानात अंतर्भूत होतात. आलं लक्षामध्ये? मग आता पहा पुढची गोष्ट. इथं मुख्य जर आपण विचार जर केला तर आपल्या लक्षामध्ये येईल तो असा की वासनेचा क्षय, मनाचा नाश, वासनेचा क्षय आणि तत्वज्ञान, त्या 3 गोष्टी आहेत. तात्पर्य ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मनाचा नाश, वासनेचा क्षय आणि तत्वज्ञान, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता पुढे पहा. तर ह्या 3 गोष्टीचा अंगीकार, तू म्हणशील मी आधी मनाचा नाश करतो, मग 4-2 वर्ष जातील,
मग मी वासनेचा क्षय करतो, 4 दिवस जातील आणि मग मी तत्वज्ञानाचा आश्रय करतो आणि मग मी आत्मज्ञानाला प्राप्त होईल. परंतु अशा पद्धतीने तू जर केला तर तुला पदरात काहीच पडणार नाही. तुझा काय होईल, काला पव्यय होईल आणि विनाकारण शक्ती तुझी वाया जाईल. म्हणून तू काय कर, त्या तिन्ही गोष्टींचा एकाच वेळेला अभ्यास कर. तिन्ही गोष्टींचा एकाच वेळेला मनोनाश, वासनाक्षय आणि तत्वज्ञान या तिन्हींचा आश्रय एका वेळेला एकाच. मग त्याने उदाहरण सांगितलं. उदाहरण काय सांगितलं? उदाहरण असं सांगितलं की समजा सैन्य आहे, समोर सैन्य आहे, शत्रूचं सैन्य आहे आणि आपलंही सैन्य आहे आणि त्या सैन्यावर आपण आपला एक जर सैनिक जर पाठवला, एक सैनिक जर पाठवला तर शत्रूला तर जिंकता येणार नाही. पण सैन्य आपले सैन्य शिल्लक राहणार नाही, जिवंत राहणार नाही. पण सगळं सैन्य जर एकदम जर पाठवलं तर शत्रूचा नाश मात्र हमखास करते आणि विजय मिळवता येईल. तसं तू एकाचा आश्रय जर घेतला तर तुला त्या शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. म्हणून सगळ्याचा जर तू एकाला अंगीकार केला तर मात्र तुला हे साध्य होईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एका वेळेला मनोनाश करायचा आहे, वासनेचा क्षय करायचा आहे आणि तत्वज्ञानाचा आश्रय करायचा आहे. तत्वज्ञान हे अतिशय, आता तुम्हाला सांगतो, यानं काय होतं, आपलं समज दुःखही नष्ट होतं, आनंदाची प्राप्ती होते, नाही का? दुःखही नष्ट होतं, आनंदाची प्राप्ती होते आणि आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत पोहोचता येतं. दुसरं काहीच तसं जर पाहिलं ना, मी तर म्हणतो काही एक करण्याची गरज नाही. उलट माझा निर्णय चुकला. मी म्हणतो माझा निर्णय कसा चुकला, मी रिटायरमेंट नंतर खऱ्या अभ्यासाला लागलो. आधी होतं नाही असं नाही, परंतु आता मला वाटायला आलं मी विनाकारण काला पव्यय केला, विनाकारण काला पव्यय केला. आता मी असा विचार करतो, अजून मला थोडासा 10 वर्षाचं आयुष्य जर मिळालं तर अजून चांगलं होईल. म्हणजे अजून जे मला करायचे ते मला सगळं करता येईल. मग एक दरोडेखोर होता, एक डॉक्टर होता आणि एक कोण होता नाही लक्षात, एक मारवाडी होता आणि एक वकील होता. नाही का, त्या असे 2-4 जण होते. ते भयंकर मोठे ऍक्सिडेंट मध्ये सापडले आणि डॉक्टर मध्ये सगळे म्हटले मला वाचवा, मला वाचवा. तर आता तो व्यापारी होता, त्याला विचारलं, तो डॉक्टर विचारलं तुला जर वाचला, तू जगला तर तू जगून काय करणार आहे, जगून तू काय करणार आहे? त्याने सांगितलं अख्खा लक्ष्मी रोड मला ताब्यात घ्यायचा, काय करायचं आहे, आजूबाजूचं घेतलंय सगळं, पूर्व पट्टा, पश्चिम पट्टा, दक्षिण उत्तर पट्टे सगळे कागद घेतले. फक्त आता लक्ष्मी रोड ताब्यात घ्यायचं राहिला म्हणतात. एवढा मी जर जगलो तर तेवढं काम करणार आहे म्हणतात. वकिलाला विचारलं तू जगला तर काय करणार आहे? म्हणला की लादेन माहिती आहे तुम्हाला, म्हटलं लादेनची केस मला घ्यायची आणि त्याला म्हटलं वाचवायचे माहिती मला. मी जर जगलो तर लादेनला मी निर्दोष सोडणार. वकील म्हणतो बरं का, मी जर जगलो तर लादेनला निर्दोष सोडवणार आहे, तेवढा कसं ती मला वाचवा. एक दरोडेखोर होता, दरोडेखोर त्याने विचारलं, डॉक्टर विचारलं तू मी वाचवीन तुला 100% वाचवीन, पण तू जगून काय करणार, तुला वाचवलं तर तू काय करणार? म्हटलं आतापर्यंत म्हटलं मी सगळं केले, फक्त आता जी आपल्या देशातली मुख्य रिझर्व्ह बँक तिच्यावर दरोडा घालायचा म्हटलं, तेवढं केलं तर तुझं भविष्य ती गिनीज बुक मध्ये म्हटलं नोंद झालीच पाहिजे. रिझर्व्ह बँकेवर काय करायचं, दरोडा जेवढा टाकायचा आहे, सक्सेसफुल दरोडा टाकायचा आणि जगलो ना ते करणारच आहे. एक साधू होता, त्या साधूला विचारलं तू काय करणार आहे? म्हटलं, साधून सांगितलं सगळं जग आज दुःखामध्ये आहे, बुडतंय ते, हाय हाय करते आणि त्यांच्या दुःखाला अंत नाही, मर्यादा नाही, भयंकर दुःखात आहे. आणि मी जर जगलो तर त्यांना मी सुखाला प्राप्त करणार आहे. नाही का, काय करणार आहे त्यांना, आणि त्यांचं कोटी जन्माचं कल्याण करणार आहे. तेवढ्यासाठी मला जगायचं आणि मी जर नाही जगलो तर हे सगळे जीव भयंकर कष्टातून दुःखात राहणार आहे. मग साधून त्या डॉक्टरने सांगितलं पहिले याचं घेतलं, पहिली ट्रीटमेंट यांना द्यायला सुद्धा. दरोडे म्हणलं हो असं काय करतो, पाहिजे तेवढे पैसे द्या, रिझर्व्ह बँक किती केला
बेरीज बँकेची रक्कम तुमच्या नावावर. मग तसं 10 वर्ष जगलं तर ते काय करणार याचा विचार करा. मग एवढा काळ आपण मग आत्ताचा काळ बोबलत घालवायचा, तास बोबलत घालवायचा, दिवस बोबलत घालायचा, तेवढं म्हणजे तेव्हा मला 10 वर्ष जगू हातचं आयुष्य तो जवळतोय आणि म्हणतो मी 10 वर्ष जगलो पाहिजे. हा शहाणपणा का मूर्खपणा सांगा तुम्हाला. आजचा तास फुकट घालवतो, दिवस फुकट घालवतो, क्षण फुकट घालवतो. तो तू आधी काय कर, क्षण कारणी लाव, तास कारणी लाव, दिवस कारणी लाव आणि काळ म्हणजे महिना कारणी लाव आणि मग पुढच्या 10 वर्षाच्या अपेक्षा. म्हणून कसं आहे, एक वाया जाऊ देऊ नये क्षण एक क्षण सुद्धा घटका जाती, पै जाती, तास वाजी धनाना प्रचंड वेगानं आयुष्य जाता येतो मी सांगतो. आणि तुम्ही जे संसारासंबंधी जे अतिरिक्त करणार ते तुम्ही जे संसारासाठी करणार ते तुमचा सर्व नाश करणार आहे आणि तुम्हाला भयंकर दुःखाला कारणीभूत होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही केवळ संसार केवळ एक शब्द बोलायचा, केवळ संसार करता तुम्ही जे करता ते तुमचा सर्व नाश करणार आहे आणि भयंकर दुःख तुम्हाला देणार आहे. आणि तुमचा अगदी कोट्यावधी जन्म तुमचा काय आहे, तुम्हाला भयंकर संकटातून दुःखात टाकणार आहे. आणि लक्ष म्हणजे आता काय सांगतो, परंतु तुम्ही प्रपंच करून जर तुम्ही आत्मतत्वाचं अखंड चिंतन जर कराल तर तुम्ही परमगतीला प्राप्त होता. संसार कसा, संसार नावानं करायचं, संसार होतच राहतो. तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही उपाशी राहणार, किती नाही म्हटलं तरी तुम्ही आंघोळ करायचं राहणार, किती नाही म्हटलं तरी तुम्ही उपयोग करणार. झाला संसार. अहो आंघोळ केली, नाश्ता केला, चहा पाणी घेतलं, खाल्लं पिलं, कपडे घातली, झाला संसार. मग संसार आपोआप होतो, संसार करावा लागत नाही. कोणी उपाशी राहत, उपाशी राहत कोणी चौकात वास्तव्य करतंय का? वाकडी तिकडे कसं बी पाल ठोकतातच ना. नाही बंगल्याचं निदान कसं काय पत्र तरी ठोकून राहतात का नाही? 10,000ची साडी तरी 500ची साडी घालतात का नाही? घालतात का नाही? मग संसार हा तुम्ही नाही करायचं म्हटलं तरी होणारच. तो तुमच्याकडून करून घेणार, तुमचा प्रारब्ध कर्म संसार तुमच्याकडून करून घेणारे. ते पार नाही करायचं म्हटलं तरी ऐका आता काय सांगितलं, संसार तुमचं प्रारब्ध कर्म तुमच्याकडून संसार करून घेणार. म्हणून तुम्ही संसाराला चित्तामध्ये स्थान देऊ नका, कोणत्याच गोष्टीला स्थान देऊ नका. पाहुण्याशी 10 ते 15 मिनिट चांगलं बोलायचं, मस्तपैकी बोलायचं, चहा घ्या, बिस्किट घ्या, आखा बिस्किटचा पुढाच्या कपामध्ये टाकायचा, बसवायचं चमच्याने खात नाही का, आखा बिस्किटचा पुढा माहिती आणखी काढू का. पाहुण्याला पोटभर बिस्किटचा पुढा खायला घालायचा, 10-15 मिनिटं गप्पा मारायच्या आणि ज्ञानेश्वरी काढायची. नाही तर आपलं म्हणजे पाहुणे आपण असं करून ध्यान धारणेला बसू, तुम्हाला मी ध्यान धारण्याचं बार तुम्ही तर करून तर पहा ध्यान धारणा. बसा असं मांडी घाला, असे हात जोडा, असा मंत्र म्हणा आणि ध्यान धारण्यास सुरुवात करा. पाहुणं म्हणून तिकडे जाऊन येतो म्हणून आमच्या म्हणून जाऊन येतो नाही का. नाही त्याला माहिती आपण मी तुम्हाला ध्यान धारणा शिकवतो, तुमचं कोटी जन्माचं कल्याण होईल. आज चांगलं खरंच म्हणायचं, सिरियसली म्हणायचं, खरोखर म्हणायचं. बरं आमचा रागराग केला असं म्हणायची ताकद आहे का पाहुण्याची? आमच्याशी बोलले नाही असं म्हणायची ताकद आहे का? आम्हाला विचारलं नाही म्हणायची ताकद आहे का? चहा पाणी नाही केलं म्हणायची ताकद आहे का? पुढे म्हणायचं असं करा ते म्हणले का, आणि असं करू, आता ध्यान धारणा करू आणि दुपारी आपण प्राण निरोध करू. लवकर पाहुणे ते म्हटलं ना, मी पाहुणे आमच्याकडे जाऊन येतो 12 वाजता तुम्ही या, आपण प्राण निरोध जाम झाले. आईची मुली जायची पाळी आली तर प्राण विरोध म्हटलो तो म्हणून पुन्हा येईल का. आणि आला तरी बळजबरीने बसवायचं. बरं तो ताकद आहे का त्याची कोणाचं काही? आम्हाला विचारित नाही म्हणायची ताकद आहे का? आम्ही लय विचारलं पण ते थांबायला चांगलं म्हटलं ज्ञानेश्वरी ऐका. अहो त्यांचं काही चुकलं
ते म्हणत होते तुम्हाला थांबा ज्ञानेश्वर ऐकायचे का वाईट सांगत होते तुम्हाला अरे तुलाच अक्कल नाही म्हणते तक्रार सुद्धा करायची हाक ना बोंब काय आहे हाक ना बोंब काहीच नाही मस्त पैकी म्हणजे काय आहे आपलंही करण्याचा शब्द खोटा करण्याची ब्रह्मदेवाची ताकद नाही एवढं मी सांगतो. आता मी जेवढं बोललो त्यातला एकही अक्षर कोणीच खोटं करू शकत नाही. हे सत्शास्त्र आहे. हे सत्शास्त्र कसं आहे अबाधित आहे. हे खोटं करण्याची कोणाची ताकद नाही आणि हे तुम्हाला परम कल्याण करण्याची ताकद याच्यात आहे. परम कल्याण कोटी जन्माचं कल्याण त्या कल्याणाला सीमा नाही अंत नाही सीमारेषाचे कल्याण पार आणि म्हणून एवढं आहे. म्हणून आणि जीव काय करतात तर नको त्या संसाराच्या नादी लागतात. भ्रमाने काय होतं संकल्पाने निर्माण केलेला देह आपण पुन्हा पुन्हा काय करतो तर तो सत्य वाटतो नाही का आणि म्हणून आपल्याला तो इतके दृढ संस्कार झालेले आहेत म्हणून तो आपल्याला हा देह स्थूलत्वाला प्राप्त झाला. स्थूल देह नाहीचा स्थूल नाही स्थूल रूपाला तो का पावला आपला दृढ संकल्प झाला. संकल्प इतका दृढ झाला म्हणून हा देह स्थूलत्वाला पावला. या गोष्टी सांग मला तर पटलेलं आहे तुम्हाला का पटत नाही मला काय कळत नाही. मला ते पटलेलं आहे सगळं आणि मला पटले म्हणून तर मी तुम्हाला सांगतो अंतःकरण करू नाही का. आणि कुणालाही का पडतं एकदा सारासार विचार एकदा केला सार काय आसार काय हित काय घात काय नाही का सुख काय आणि विनाश काय भयंकर दुःख आणि परम कल्याण ह्या दोन बाजू समोर जर घेतल्या तर आत्मतत्व आपल्याला कोटी जन्माचं कल्याण करील आणि महाभयंकर अशा कोट्यावधी वर्षाच्या नरक यातनातून हे तत्वज्ञान आपल्याला सोडते. नाहीतर सुटका नाही. सापडलो एकमेका आणि जन्मजन्मी नाही सुटका नाही का जन्मजन्मी नाही सुटका. किती भाग्य आपल्याला सुटण्याचं साधन मिळालं का नाही. सुटण्याचं साधन मिळालं आणि तरी सुद्धा पार आता डॉक्टरने सांगितलं ही केस 2 दिवसात जाणार आहे नाही 2 तासात केस जाणार आहे. फक्त ताबडतोब काय करा एवढं इंजेक्शन आणा एवढं इंजेक्शन द्या. याला मरण नाही दगडावर आपटलं तरी मरण नाही फक्त एवढं इंजेक्शन द्या आणि हे इंजेक्शन जर नाही दिलं तरी नाही दिलं तर 2 तासात हा संपणार आहे. मला तुम्ही काय करणार इंजेक्शन 2 लाखाला आहे पैसे नाहीत. एक जर म्हटला 2 तासाकरता पैसे पण 10% पैसे घेऊ 2 तासाकरता पैसे परंतु 10% पैसे घेऊ तुम्ही काय करणार 10% पैसे घेणार का नाही 2 तासाचा घेणार का नाही. मग तशाच प्रकारे काय सांगितलं आहे ते जर इंजेक्शन जर घेतलं तर जीव वाचणार आहे आणि इंजेक्शन जर नाही घेतलं जाणार आहे. आपण वाटेन ते करून घर विकू दार विकू काही करू नाही का परंतु पैसा उभा करून इंजेक्शन देऊ. मग अशाच हे जे कळलं ना मग काही करून आणि म्हणून संत जे आत्मतत्वाचं मनोभावी चिंतन अत्यंत बुद्धिमान माणसं असतात बरं का. ती माणसं अत्यंत बुद्धिमान अत्यंत हुशार असतात आणि जे आत्मतत्वाचं चिंतन न करता संसारात रमतात अत्यंत मूढ असतात. जो स्वतःचा सर्व नाश करून घेतो अत्यंत नाश करून घेतो त्याला शाणा माहिती का मूर्ख माहिती. आणि जो आपल्या विनाशाकडे जाऊनच देत नाही आपल्या स्वतःला त्याला काय म्हणणार तुम्ही क्षण म्हणणार का नाही. मग या क्षणाक्षणाचा शहाणा तोच असतो जो क्षणाक्षणाचा वापर करतो. क्षणाक्षणाचा वापर करतो. क्षण म्हणजे काय आहे कोटी रुपयांच्या मूल्यापेक्षा क्षणाचं मूल्य जास्त आहे. पटतं का. कोटी रुपयाच्या मूल्यापेक्षा क्षणाचं मूल्य जास्त आहे. प्रमाण सांगतो माझं स्वतःच नाही म्हणणं. निरुतुल्य पृथ्वी सुवर्ण करिता दान न मिळे क्षण एक नरदेह. तुम्हाला आपलं समजा देवाने सांगितलं तू 7 दिवसात मरणार आहे. परीक्षितेला सांगितलं 7 दिवसात मरणार आहे. कोण काय करील काय म्हणतील आज बासुंदी उद्या पुऱ्या परवा श्रीखंड मग आमरस मग बासवड्या 7 दिवसात 14 मेलू
7 दिवसात. परीक्षितीनं काय केलं, तुम्ही आम्ही काय करणार, 7 दिवस मला जर कळलं ना सगळे कार्यक्रम बंद, योग वाशिष्ट बंद, आणि ध्यान लावून जे बसायचं तर उठायचंच नाही. पण तुमच्याकरता 1 तास वेळ कर तरी सुद्धा माझं काही हो, तुमच्याकरता 1 तास वेळ काढील आणि हेच आग्रह सांगत, हेच करा. सगळे व्यवहार बंद, पाणी नाही मिळालं तरी चालेल, अन्न नाही मिळालं तरी चालेल, परंतु हेच करा बापांना, नाही का म्हटलेलं आहे. मग 7 दिवसात निर्णय लावणार, सगळे लावणार. तुम्हाला जर कळलं ना 7 दिवस आयुष्य आहे आणि आपण 7 दिवसात मरणार आहोत, बरोबर आहे का नाही? अहो सगळे 7 दिवसात मरतात ना. सोमवार ते शनिवार कोणत्या दिवशी एका वारी मरतातच ना. 8 वार नाहीये कोणता, एकाच वारी मरतात ना, बरोबर आहे का? 8 वार आहे का कोणतं ब्रह्मदेव? मग कोणालाही जर कळलं की 7 दिवस आपलं आयुष्य राहिलं, तुम्ही काय करणार मला सांगा. अलकाताई काय करणार? कोणाची लग्नाला जार, कोणाची बारशी, कोणाची तीरशी, बारशी तीरशी बंद, सध्याले बारशानं उतालाय. चुलत भावाच्या मावस भावाच्या सावत्र सुद्धा आपण सोडत नाही कार्यक्रम. पण 7 दिवस आवश्यक उरला तर पोटचा असलं तरी म्हणते मेलं तर मरू दे तिकडं, इतका तो जागरूक होतो. पोटचा असू द्या, बायको असू द्या, नाही तो कोणी असू द्या, म्हणतात मला आता माझंच मला पडलंय, अखंड चिंतन तो करतो. आणि 1 तास उरला खत्वांग रायाशी, भाग्य दशा पैसे प्राप्त झाले, सापडला हरी तयारा साधन एका जनार्दनी हरी बोला. 7 दिवसात परीक्षितीने निर्णय लावला का नाही? परीक्षितीने निर्णय लावता येतो, आपल्याला काय निर्णय लावता येऊ नये? वैयक बुद्धीचा निश्चय हे नश्वर आहे, नाशवंत आहे, काल्पनिक आहे. सुटलं एखाद्याचं भांडण जर झालं, आपण म्हणतो ना एखाद्या आपल्याला नाही पटलं, आपण आयुष्यात त्याचं नाव नाही घ्यायचं, देणं नाही कारण नाही घ्यायचं म्हणजे नाही घ्यायचं कारणच नाही कारण. काय कारण आहे? नाही कारण. माझं आत्मतत्व मला प्राप्त करून द्यायचं. मग आपण जसा व्यवहार जसा निश्चय करतो आणि तो जसा पाळतो तसा इथं मग सांगितलं ना, संसार संतांचं वचन आहे, संसार मज न करणे सर्वथा. छातीला हात लावून त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? मग संसाराची निंदा का? संसार असं म्हणतो करावा. बायको ही काल्पनिक, अहो ही खिळणी सगळी लाकडाची खिळणी, बाहुल्या आहेत. एक बाहुली बायको झाली, एक छोटी बाहुली मुलगी झाली, मोठी बाहुली म्हातारी आई झाली. अजून काय? त्या सगळ्या बाहुल्याच आहेत, लाकडाच्या बाहुल्या आहेत सगळ्या. एक बायको, एक मुलगी, एक मुलगा, बाहुला आहे तो मुलगा आहे. मग म्हातारी बाहुली ती आई आहे, झाले. हा सगळ्या बाहुल्या आहेत सगळ्या. आपण हेच अज्ञान, दिसतंय त्याला सत्य मानणं हे अज्ञान, आणि ज्याच्यामुळे दिसतंय ते सत्य आहे त्याला ज्ञान म्हणायचं. आणि त्याची अनुभूती कधी येते तुम्हाला सांगतो. पहिला श्वास सोडला आणि दुसरा घेतला नाही, हा जो मधला संधी काळ, तेच परमा त्या आत्मस्वरूपाचं आनंदमय आत्म्याचं दर्शन आहे. पहिला श्वास सोडला आणि दुसरा श्वास घेतला नाही, तेच परमार्थ दर्शन आहे. पहिला श्वास सोडला आणि दुसरा श्वास घेतला नाही, तेच आत्मदर्शन आहे. पहिली वृत्ती टाकली, दुसरी घेतली नाही, हाच मधला, यालाच पर्व काळ म्हणतात, याला समुद्र स्नान म्हणतात. म्हणजे पहिली वृत्ती उठली, पहिली वृत्ती मावळली आणि दुसरी उठलीच नाही, तो मधला जो काळ असतो हा, मग तो कोणाचा 1 सेकंदाचा असतो, हा आत्मदर्शन काळ. प्रत्येक वृत्ती एरझारी तुझ्या दर्शनात सारी, पण पाहतोय कोण? प्रत्येक वृत्ती एरझारी, निमिषोनिमिषी श्वासोश्वासी वारी केली पंढरीची वारी तुमच्या क्षणाक्षणाला चालू आहे ना पंढरीची वारी. कोण नाही म्हणतं? श्वासोश्वासी निमिषोनिमिषी वारी केली पंढरीची. प्रत्येक वृत्ती एरझारी तुझ्या दर्शनात हारी. पण दर्शन घेतोय कोण? म्हणून पहिली वृत्ती मावळली, दुसरी वृत्ती उठली नाही, तिथं पांडुरंगाचं दर्शन घ्या. तिथं पांडुरंग उभा आहे. पांडुरंग उभा आहे. कधी उभा आहे? पहिली वृत्ती मावळली,
दुसरी वृत्ती उठली नाही. मी तुम्हाला सांगितला विचार फार वेळा सांगितला. समुद्र स्नान कधी करायचं असतं? पहिली लाट मावळली दुसरी लाट उठली नाही त्यावेळेस समुद्र स्नान. आणि समुद्र स्नानाचं पुण्य फार मोठं असतं. पूर्वकाळ समुद्र स्नान जर झालं तर माणसाला जीवनमुक्ती मिळते असं शास्त्राने सांगितलं. पूर्वकाळात समुद्र स्नान जर झालं तर माणसाला काय होते? काय होते? जीवनमुक्ती मिळते. आणि त्याचं महत्वाचं पथ्य त्याला काय आहे? पूर्वकाळ समुद्र स्नानाला महत्वाचं पथ्य म्हणजे पहिली लाट उठली दुसरी मावळली नाही तेवढं स्नान करायचं बर का. आणि पूर्वकाळ साधून पहिली लाट मावळली दुसरी उठली नाही तेवढं काळ स्नान जर केलं तर मनुष्य जीवन मुक्त होतो. कारण समुद्रामध्ये सगळीच तीर्थ असतात. समुद्रामध्ये काय असतात? सगळ्यात पवित्र गंगा सगळीच तीर्थ समुद्रामध्ये असतात. म्हणून अशा समुद्रात पूर्वकाळ गाठून पहिल्या लाट मावळली दुसरी उठली नाही तर स्नान जर घडलं तर माणसाला तात्काळ मुक्ती मिळते. आणि एक जण गेला समुद्रावर, पहिली लाट उठली मावळली दुसरी उठली, वाट पाहत बसला. 2 तास गेले 3 तास गेले ते लाट काय 2 तास गेले. कधी याला हे व्हायचं स्नान घडायचं? म्हणून शास्त्राचा अर्थ आपल्याला कळत नसतो. याच्याकरता श्रवण करायचं असतो. याला त्याला अक्कल नाही आली आणि म्हणून तिथे गेला समुद्रात 3 तास बसला. पुन्हा मागायला म्हटला उद्या सकाळी तिथंच म्हटला. आयुष्य गेलं कधी कळायचं. तुकाराम मला म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हाचीच ठावा हेराने व्हावा भार मात. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे म्हणून हे आत्मज्ञानी अशा सत्पुरुषाकडून शास्त्र श्रवण करावं. जो आता तुम्हाला सांगतो जो अनाधिकारी पुरुषाला सत्शास्त्राचे प्रश्न विचारतो त्याच्या इतका मूळ कोणताच नाही जगामध्ये. जो अनाधिकारी पुरुषाला सत्शास्त्रातले प्रश्न विचारतो त्याच्यासारखा मूर्ख कोणताच नाही. आणि त्याचा आश्रय करतो कशा करता? मोक्षा करता त्याचा आश्रय करतो त्याच्यासारखं मूळ कोणी. आता दुसरं काय सांगितलं तर अशा अधिकारी जो महात्मा असतो त्यानं अधिकारी महात्म्यानं गेलेल्या ज्या आज्ञा असतात त्याचं उल्लंघन जो करतो त्याच्यासारखं पुढे कोणी. अशा महात्म्याचं पुरुषानं जे त्याला आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञाचं उल्लंघन करतो त्यांच्या शब्दाचं पालन करत नाही त्यांच्या इतक्या मूळ कोणी असं सांगितले. शास्त्र आहे असं. मग शास्त्र सोपं का अवघड? कीर्तनात गप्पा मारणं सोपं आहे. कीर्तन करणं सोपं आहे परंतु कीर्तनाचं अंग आणणं अवघड आहे. बरोबर आहे की नाही? कीर्तनाचे सोंग आणि त्याची चांग परंतु कीर्तनाचे अंग आणि नाही. बरोबर आहे ना? वैराग्याचे सोंग आणि त्याची चांग वैराग्याचं सोंग तो इन्स्पेक्टर होतो ना इन्स्पेक्टर होतो सोंगले चांगला आणतो परंतु त्याच्याने दिली की त्याचं काही चालत नाही. त्याच्याने तो इन्स्पेक्टर असतो परंतु त्याचं खोटा पिस्तूल असतो. त्याचा असतो खोटा पिस्तूल असतो आणि त्याच्यामुळे त्याचं कुत्र धावून आला तर हा 50 फूट जोरात पोहोचतो. म्हणजे हा कामाचा नाही. तसं परमार्थाचं सोंग आणणारे कामाचं बरोबर नाही का? आणि म्हणून आत्मज्ञान हे प्रयत्नाने मिळवायचं असतं कठोर. आणि इथं भाव महत्वाचा असतो सगळ्यात महत्वाचा बरं का. शुद्ध ज्याचा भाव आहे त्यालाच परमार्थ साध्य करता येतो. सगळं जरी जमून आलं तरी भाव शुद्ध जर नसेल त्याला परमार्थाची प्राप्ती